19 जुलै 2025ला सायंकाळी साधारणतः 9:15च्या दरम्यान निगडी प्राधिकरणमध्ये एका बंगल्यावरती दरोडा पडल्याची घटना घडली होती. तर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत होता. त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर, ॲडिशनल CP सर, जॉईंट CP सर यांनी जवळपास 10 पथकं पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांचची ही वेगवेगळी या गुन्ह्यामध्ये तपासामध्ये कार्यरत होती. तर त्याच्यानुसार घटनास्थळी आम्हाला काही तांत्रिक विश्लेषण CCTVच्या आधारे काही संशयित वाहन मिळालं होतं आणि त्या संशयित वाहनाचा माग काढत हा गुन्हा प्राथमिकता उघडकीस आला. याच्यामध्ये जवळजवळ आमच्या मालमत्ता विरोधी गुन्ह्यांचं जे पथक आहे त्यांनी 1200 किलोमीटर पर्यंत या वाहनाचा माग काढला. त्याच्यानुसार तो पाठलाग केला आणि त्याच्यानंतर त्याची जी ओरिजिनल नंबर प्लेट आणि या सर्व गाडीचे जे डिटेल्स आहेत ते निष्पन्न केले, गाडीचे मालक निष्पन्न केले आणि त्याच्यानुसार 24 जुलैला पहिला आरोपी याच्यामध्ये अटक झाला. त्याचं नाव आहे सुरेश लादूराम ढाका. याला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आणि या विरुद्ध साधारणतः 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, हत्यारांची तस्करी या सर्व गुन्ह्यांचा समावेश होतो. त्याला अटक केल्यानंतर जो पुढील तपास झाला त्याच्यामध्ये एकूण त्या दिवशी घटनेमध्ये 6 आरोपी होते. पैकी 3 आरोपींची आपल्याला नावं निष्पन्न झाली. त्यातला हा सुरेश ढाका. एक दुसरा जो आरोपी आहे ज्याला अटक करण्यात आलेली आहे महिपाल बिश्नोई आणि तिसरा जो आरोपी आहे आणि या गुन्ह्याचा जो ज्याला आपण मोरक्या म्हणूया मास्टर माइंड ज्यांनी ही सगळी गुन्ह्याची मोडस प्लॅन केली, सुभाष बिश्नोई. हे सर्वजण जे आहेत ते राजस्थान आणि याच्या हरियाणाच्या बॉर्डरवरती काय राहणारे व्यक्ती आहेत. अभिलेखावरचे गुन्हेगार आहेत. त्यातल्या आता 2 अटक करण्यात आलेली आहे. इतर 1 आरोपी आणि 3 अनोळखी यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे. यामध्ये एक महिला आरोपीचा देखील सहभाग आहे. त्यांची सुद्धा आपल्याला नजीकच्या काळामध्ये ओळख करून ती अटक होणार आहे.